बघा, मेडिकल रिपोर्ट माझ्याकडे प्रेग्नन्सीबद्दलचा आलेला आहे. त्यामुळे तो फरार असताना काढला आहे का किंवा काय याच्यावर मी नाही सांगू शकणार. मी पुन्हा एकदा सांगेन की तिला फरार म्हणणं योग्य होणार नाही. फरार हा शब्द कायद्याने वेगळा आहे. त्याला कायद्याची एक प्रोसेस असतो एखाद्याला फरार घोषित करण्याची. तसं काहीच झालेलं नाही. तिला अटक झाली नाही असं म्हणू शकतो. आपण कॅज्युअल टॉकमध्ये जेव्हा एखाद्या धर्माबद्दल काही बोलतो तर तो काही त्या कोणाच्या धार्मिक भावना दुखवणे या उद्देशाने बोलले गेला असा कायदा नाही, असा अर्थ नाही काढता येत. त्याच्यासाठी एक डेलिबरेट अँड मॅलिशियस इंटेन्शन गरजेचे असते. आपण बघू शकता गेल्या काही दिवसापासून सुरू असलेले TCS प्रकरण आहे. TCS कंपनीच्या मध्ये झालेला लैंगिक अत्याचार असेल, धर्मांतर असेल, हे सर्व मुद्दे जर बघितले तर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. हे निदा खान हे आरोपी अद्यापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेले नाही. पोलिस प्रशासन मुंबई या ठिकाणी तिच्या घराच्या एरियामध्ये देखील पोहोचले. त्यांनी ते करण्यात आलं, ते देखील केलं, परंतु अद्यापर्यंत निदा खान तो आरोपी नसल्यामुळे त्याला काही विचारपूस केली फक्त. परंतु राहुल कासलीवाल हे सर्व आरोपींचे वकील आहे. राहुल कासलीवाल यांच्या वतीने नाशिक येथील दिवाणी न्यायालयासाठी अर्ज करण्यात आलेला आहे. ती प्रेग्नेंट असल्याचे तिचे रिपोर्ट देखील त्या अंतर्गत तिच्यावरती गुन्हा दाखल झालेला. तासभर कोर्टामध्ये बाजू मांडली. तसेच सरकारी वकील यांनी बाजू मांडत असताना ठोसपणे आरोपीचे ज्या आरोपी म्हणून खान यांना बेल होती का हे तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तिला बेल होण्यासाठी बेल किती दिवसाची दिली जाणार हे तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यामध्ये ऍक्ट आहे हा गुन्हा दाखल झालेला आहे, त्यावरती मागितलेला आहे आणि धरत असल्याची चौकशी सुरू आहे. निदा खान याच्या डॉक्टरांनी देखील घेतलेले होते. बघा, मेडिकल रिपोर्ट माझ्याकडे प्रेग्नन्सीबद्दलचा आलेला आहे. त्यामुळे तो फरार असताना काढला आहे का किंवा काय याच्यावर मी नाही सांगू शकणार. मी पुन्हा एकदा सांगेल की तिला फरार म्हणणं योग्य होणार नाही. फरार हा शब्द कायद्याने वेगळा आहे. त्याला कायद्याची एक प्रोसेस असतो एखाद्याला फरार घोषित करण्याची. तसं काहीच झालेलं नाही. तिला अटक झाली नाही असं म्हणू शकतो आपण. सरकार पक्षाकडनं फार काही बोललं गेलं नाही. आपल्याकडनं काय नेमकं या व्यतिरिक्त आता तुम्ही सांगितलं आता 1 तास परत इथं बोलू या अपेक्षित आहे का? 299 बद्दल मी एक कायदेशीर युक्तिवाद केला आहे. मी त्याच्यामध्ये काही सुप्रीम कोर्टाचे निवाडे दिलेत आणि मला असं वाटतं की एक घटनात्मक बेंचचा सुप्रीम कोर्टाचा निवाडा जो खूप प्रसिद्ध आहे रामलाल मोदीचा, त्याचा मी एक बेस घेतला होता. आणि माझं म्हणणं हे आहे की आपण कॅज्युअल टॉकमध्ये जेव्हा एखाद्या धर्माबद्दल काही बोलतो तर तो काही त्या कोणाच्या धार्मिक भावना दुखवणे या उद्देशाने बोलले गेला असा कायदा नाही आहे, असा अर्थ नाही काढता येत. त्याच्यासाठी एक डेलिबरेट अँड मॅलिशियस इंटेन्शन गरजेचे असते. त्यामुळे असं तर काही नाही आहे फिर्यादमध्ये की बाबा कोणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या किंवा फिर्यादी महोदयांच्या दुखवायच्या म्हणून असं बोलले, असं नाही आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की या गोष्टीला खूप जास्त धार्मिक रंग खरंच देऊ नका. बस, नाही, मी त्याबद्दल नाही बोललो जास्त, कारण मला नाही वाटत की आत्ता त्या स्टेजला मी एका सन्माननीय महिलेसोबत झालेला जो काही प्रकार असेल, खरा खोटा मला माहीत नाही, त्यालाही मी राजकारणाकडे न्यावं. त्यामुळे फिर्यादी असो की आरोपी असो, मी त्यांच्या सगळ्यांची डिग्निटी आणि त्यांचा रिस्पेक्ट करतो. जो आरोप आहे की जे ट्रेनिंग असा आरोप फिर्यादमध्ये असे मुळीच काही आरोप नाही आहेत. कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग दिलं गेलं धर्माचं वगैरे वगैरे या सगळ्या बाह्य चर्चा आहेत. फिर्यादमध्ये असा एक म्हणजे विस्पर सुद्धा नाही आहे. आज एंटीसिपेटरी बेल की हियरिंग थी जिसमें इंटरिम एप्लीकेशन पे हियरिंग हुई है. अभी इंटरिम एप्लीकेशन पे बेल देना या नहीं देना इसके बारे में मुझे लगता है दोपहर के बाद लंच टाइम के बाद फैसला हो सकता है. सरकार पक्ष और फिर्यादी वो भी आज उनके वकीलों के द्वारा हाजिर हुई है. दोपहर के बाद समझ में आएगा क्या होता है. एट्रोसिटीज एक्ट भी लगाया गया है. एट्रोसिटीज एक्ट बाद में लगाया गया था, उसके बारे में भी हमने कोर्ट में आर्ग्यूमेंट की है. अपने क्या ग्राउंड्स हैं सर? अब पूरे ग्राउंड बताना ठीक नहीं रहेगा. मैंने कोर्ट में आर्ग्यूमेंट किया है, ऑर्डर में रिफ्लेक्ट हो जाएंगे. लेकिन ये क्या प्रेगनेंसी का भी जो एक है उसको भी आप लोगों ने प्रेगनेंसी का एक मुद्दा जो है वो तो मैं शुरुआत से कह रहा हूँ कि वो एक वन ऑफ द पॉइंट है. देखो, ऐसा बिल्कुल नहीं है कि कोई प्रेग्नेंट है यानी बेल मिल ही जाए, और ऐसा भी नहीं कि प्रेग्नेंट है तो बेल ना मिले. इट ऑलवेज डिपेंड्स ऑन अदर सर्कमस्टांसेस एंड द फैक्चुअल मैट्रिक्स ऑफ द केस.
इंटरिम बेल एप्लीकेशन का मतलब ये होता है कि कोई भी एप्लीकेशन फाइनली डिसाइड नहीं होता है तब तक उसमें इंटरिम कोई ऑर्डर हो जाए। जैसे कि अभी ये एंटिसिपेटरी बेल का एप्लीकेशन है, ये फाइनली डिसाइड होने में समय लगता है। उसमें आईओ, प्रोसिक्यूशन, ओरिजिनल कंप्लेनेंट, इनका से आता है, उसमें आर्ग्यूमेंट्स होते हैं, ऑर्डर के लिए भी डेट मिल सकती है, तो उसमें कभी कभी समय लगता है। तो वो जो समय जाता है, मीन टाइम देयर शुड बी प्रोटेक्शन, उसको बोलते हैं इंटरिम एप्लीकेशन। हम इंटरिम रिलीफ चाहते हैं, इसलिए एप्लीकेशन किया है। निदा खान फरार है ऐसा कहा जा रहा है। मुझे नहीं पता, मैंने एप्लीकेशन किया है, इसका मतलब वो नोशनली कोर्ट के सामने है। सर वो मेडिकल रिपोर्ट क्यों उन्होंने प्रेगनेंसी उसके बारे में क्या बताना चाहूँगा मैं, प्रेगनेंसी है, प्रेगनेंसी है। मैं वापस वही रिपीट कर रहे हैं आप लोग भी कि प्रेगनेंसी इज वन ऑफ द ग्राउंड आई सेड। इज इट ओके? सर प्रैक्टिसेस करने थैंक यू एवरीवन, थैंक यू एवरीवन।